फायनल तिथे त्यांना प्रवेश मिळाला आणि दुसरी सेमीफायनल जी मैदानाच्या आतमधून आपण पाहताय आणि मॅचला जशी होईल सुरुवात आपल्याशी जोडली जातील सचिन नांगरे सर. धन्यवाद. इथे जर आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच अभिजी घोडा साहेब आपल्याला विनंती करतो आपल्या माध्यमातून ट्रॉफी ते द्यायची आहे जे की ॲडव्होकेट दिनेश सुमिता काळीराम कोदे सरपंच ग्रामपंचायत सारशी आणि उपाध्यक्ष सरपंच परिषद वाडा तालुका यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी इथे आले. अविनाश याला होती मॅन ऑफ द मॅच तिथे अभिजी घोडा साहेबांच्या माध्यमातून अविनाशला ही मॅन ऑफ द मॅच दिली जाते. एकदा जोरदार टाळ्या अविनाशच्या खेळी करता आणि साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांचे सोबती जे इथे उपस्थित झाले त्यांच्याकडनं आम्हाला इथे आर्थिक सहकार्य उपलब्ध झाले त्याबद्दल आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. जाऊया दुसऱ्या सेमीफायनल कडे आणि तिथे जोडले जातील सचिन नांगरे सर. तर पुरुष एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे उपस्थित सर्व खेळाडू मान्यवर आणि ग्रामस्थांचे या मैदानावरती सर्व कलाकारांचे देखील या ठिकाणी शब्द फुलाने सहर्ष स्वागत करताय. सेकंड मॅच तुम्ही पाहताय एलिमिनेटर सामना जो की नॉकआउट मॅच असेल. जो जिंकेल तो पहिल्या मॅच मध्ये जो पराभूत संघ झालाय त्या संघाच्या विपक्षामध्ये खेळेल. जर कोण जेवणाची बाकी असेल तर आपण त्या मंडपामध्ये जायचं त्या ठिकाणी भोजन करून घ्यायचं. अतिशय चांगल्या प्रकारचा क्रिकेटचा खेळ आपण पाहताय या मनोर क्रीडा नगरीच्या मैदानावरती. बॅटिंग करणारी टीम प्रवीण वनगा आणि विशाल कटेला यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला संघ या ठिकाणी भूषण मडवी ज्याने खऱ्या अर्थानं आज कमालीचं प्रदर्शन केलंय. दर्जेदार बॅटिंग देखील त्यांनी केली. त्यानंतर गोलंदाजी वाटायला आली. गोलंदाजी देखील त्यांनी चांगली केली. संकेतच्या विपक्षामध्ये तो बॉलिंग करतोय. धावांची गती जर पाहिली तर 3 धावा फलकावर झाल्या. चांगला फटका. आत्ता मात्र हवाई स्पर घडवले. चेंडू निघून गेलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँड वा वा वा. घुटना टेक तमाशा देख. आता मात्र जसा चेंडू बॅट वर आला ना त्याला थेट बाउंड्री आता बॅट नसून तलवार झाली. चेंडूवरती सपासप या ठिकाणी वार करताना पाहायला मिळते. 2 बॅक टू बॅक जबरदस्त फटके आले. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिले. टीमची रन संख्या टोटल बनली गेली ना 15.
15 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता. बॉलिंग ट्रॅक वरती गणपत चुंबले लेफ्ट ऑफ राऊट द विकेट. आत्ता मात्र कमबॅक चांगलं झालंय. जबरदस्त कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून झाल्यानंतर पंच इशारा करतायत. इट इज अ वाईट बॉल. अवांतर धावेत वाढ होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती वाढेल. खूप सुंदर बॅटिंग करावी लागेल दोन्ही बॅटरना, राहुल पागीला आणि संकेत कानातला. हा बॉल शबरीचा ड्राईव्ह केला जातो. अगदी कव्हर रिझल्ट मध्ये चेंडूला मिस फिल्डिंग. 2 धावा घेतल्या गेल्यात. बघा तुम्ही अशी चुकी कराल ना, कारण तुमच्यासाठी हा सामना करेंगे या मरेंगे या प्रकारची मॅच आहे. जिंकला तर या स्पर्धेतील आव्हान जिवंत राहील आणि हरला तर एक बक्षीस जरूर लागेल, पण ते 4थ्या क्रमांकाचं असेल. दादाचा विचार केला तर 18 धावा ऑन दी बोर्ड स्कोर कार्ड वरती. गणपत दादाचा तगडा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर शरीरावरती वेध घेणारे चेंडू अपील केला. जावं लागेल. लेग बिफोर विकेटच्या रूपात बेड्या ठोकल्या गेल्यात. पहिल्या विकेटचं पतंग, पहिला मोहरा गारत, पहिल्या विकेटला छलटा गेलाय, पहिल्या विकेटला तडी पार केलाय, पहिल्या विकेटच्या मुसक्या आवडल्या गेल्या. नवीन बॅटर आला संकेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्या साथीदाराला मात्र गमावलं गेलंय. ऋतिक पराड आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 18 धावा फलकावर 1 विकेट. मैदानाच्या आतमध्ये सलामीचा धडाकेबाज खेळाडू जो की पवेलियन कक्षामध्ये परतला आणि कुठेतरी धोकादायक समजला जाणारा खेळाडूला आउट केलाय. पुढे गणपत यावेळी सगळा चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने चेंडूला तटावलं गेलं. स्क्वेअरली क्षेत्रामध्ये फिल्डिंग केले. अनेक कलाकार मात्र आपण पाहू शकता. पवेलियन कक्षामध्ये अनेक अभिनेत्री, डान्सर, कलाकार या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. मेगा स्क्रीनचा विचार केला तर क्रीडा मंचावरती देखील दिग्गज मान्यवर आपण पाहतो. सन्माननीय आदरणीय अमितजी घोडा साहेबांना देखील पाहताय. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. वन्स अगेन गणपत चुंबले. हा बॉल क्लीन बॉल, नजर हटी, दुर्घटना घडली. दांडी मात्र गुल फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. अजून एका विकेटला पवेलियन कक्षामध्ये परतावा लागेल. प्रवास थांबला गेलाय. कौतुक करावं लागेल. तगडा खेळाडू आहे, छोटा कलचा खेळाडू आहे आणि जेव्हा जेव्हा संघ मुसीबत मध्ये असतो ना तेव्हा हा खेळाडू संकट मोचक म्हणून मैदानाच्या आतमध्ये येतो आणि आपल्या संघाला तो तारत असतो. तारणहार म्हणून मैदानाच्या आतमध्ये आला आणि विकेट मात्र मिळवण्यात त्याला यश आलंय. 18 धावांवरती 2 गडी बाद झाले. षटकाचा विचार केला तर 1.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपुष्टात आलाय. संकेत कानाच्या साथीला आता न्यू कॅन्डिडेट, न्यू बॅटर एंटर झालेत. आकाश मैदानामध्ये दाखल झालाय. खूप चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल. छोटा पॉकेट बडा धमाका अशा प्रकारचा असणारा खेळाडू ज्याने अतिशय दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलंय. खूप सुंदर तगडा खेळाडू, तगडी कामगिरी आतापर्यंत झाले या स्पर्धेमध्ये. तोच गणपत राऊंड विकेटने यावेळेस खतरनाक प्रहार केला. आमच्या अतिथी कक्षाला डीजे मास्टरला सलामी दिले. डीजे कदम याना आणि चलू सरळ बॉल
मदतीने मात्र धावसंख्या वाढली जाईल. 22 या आकड्यावरती 3 दुर्या आतापर्यंत मेगा स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता. 22 वर 2. आहा हा चौकार आला आणि त्यानंतर मात्र गरजला बरसला चेंडूला सरळ सीमा पार षटकार. 6 धावा. वाजा गडा क्या बात आहे. खूप सुंदर नृत्य सादर करताना आपल्याला पाहायला मिळतं या रखरखत्या उन्हामध्ये. खऱ्या अर्थानं पालघरची आणबाण शान्य म्हणेन ते म्हणजेच वाजा गडक. दादांचा विचार केला ना मित्रांनो तर 2 विकेटच्या नुकसानीनंतर 28 बनल्या गेल्यात. संकेत एका बाजूला वैयक्तिक 3 वरती खेळतोय तर आकाश आल्याच मात्र एक चौकार आणि एक षटकार मारताना कमालीचं प्रदर्शन केलंय. तर बॉलिंग मार्क वरती निखिल उराडे आता मैदानाच्या अवघ्या 20 वर्षाचा हा खेळाडू आता बॉलिंग मार्क वरती आलाय. चहावाले आपण क्रीडा मंचावरती यायचं. निखिल उराडे ज्यांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 सामनावीर पुरस्कार देखील पटकावले. सकाळी आम्ही त्याला प्रश्न विचारला की ह्या ट्रॉफीज आज जेव्हा तू संध्याकाळी घरी जाशील बक्षीस वितरणानंतर तेव्हा तू प्रथम ट्रॉफी घरी गेल्यानंतर कोणाच्या हातामध्ये देशील. तर त्यांनी सांगितलं की मी माझ्या पप्पांच्या हातामध्ये प्रथम ट्रॉफी त्यांच्या हातामध्ये देईन. अतिशय चांगला असा हा खेळाडू अगदी गुणी खेळाडू योग्य दिशा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. आतापर्यंत विचार केला ना येस थर्ड अंपायर कडे आले वाईट साठी आल्यानंतर थर्ड अंपायरने या ठिकाणी वाईटचा इशारा केलाय. इट इज अ वाईट बॉल कारण हा फुलटॉस टप्पा पडल्यानंतर येस इट इज अ व्हाईट बॉल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज निखिल तयार. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये प्रहार पाहायला मिळतील कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. बबलूजी पाटील आणि कौशिक वाडे यांची टीम जर आपण पाहतो तर जीबी वॉरियर्स त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये कमालीचं प्रदर्शन केलंय. आणि दुसऱ्या बाजूला विशाल काटेला पहिला दिवस निराशाजनक कामगिरी झाली. सगळे सामने हरले पण कालचा दिवस गाजवला. कालच्या दिवसामध्ये 3 सामने जिंकले आणि आज देखील एक सामना टाय झाल्यानंतर देखील जबरदस्त कामगिरी केली.
गुड बॉल. गॅप बघितला, इंटू द गॅप. चेंडू मात्र सरळ बाउंड्री लाईन कडे अडवला जाईल का? फिल्डिंग चांगली झाली. वा. सावऱ्याचे सरपंच सुदर्शन साहेब. सुदर्शनजी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. सावरे गावचे सरपंच पदावरती विराजमान आहेत. मी विनंती करेन या सुदर्शनजी साहेबांना की आपण या. बघा, दोन्ही खेळाडू अक्षरशः जीवाच्या आकांताने चेंडूला अडवण्यासाठी प्रयत्न केला, पण चेंडूने अक्षरशः दोघांनाही गुलीगत धोका दिला आणि चेंडू झापूक करत सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झाला. आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या दिला ना काय पंचाने दिला काय बोलत नाही काय चौकाराचं पुन्हा एकदा तयार. ट्राय केला जातोय. एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये फिल्डिंग केले. खूप सुंदर फिल्डिंग. चांगल्या पद्धतीने फिल्डिंग करावीच लागेल जीबी वॉरियर्स संघाला, कारण टार्झन बॉईज गतवर्षीचा चॅम्पियन ठरला या स्पर्धेमध्ये आणि यावेळेस देखील ते कमालीचं प्रदर्शन करताय. दिग्गज दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक दाखवताय. निखिलच्या विरोधामध्ये अगदी कमी वयाचा खेळाडू असताना कुठल्याही प्रकारचं प्रेशर घेत नाही आणि योग्य दिशा अचूक टप्प्यावर मारा करतोय. हो फुलटॉस. नो बॉल आलाय. बीमर हाताला गेलाय. झेल पकडण्यासाठी अक्षरशः स्वतःला मैदानामध्ये झोकून देत आहेत. फ्रीटचा देखील इशारा आहे. नो बॉलचा देखील इशारा आला नाही. पडवी यांच्या माध्यमातून मुख्य मंचावर केला जातो. सर्व आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे आपण भेट दिली. सरपंच सावरेचे प्रथम नागरिक आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कामं जी ते आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून करतात ते आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचा यथोचित मानसन्मान इथे होताना आपल्याला पाहायला मिळतं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने युट्यूब कलाकार प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्या संगीत आलेल्या मान्यवरांचं देखील स्वागत आणि सन्मान आपण करूया. किशोरजी सावरेकर इथे उपस्थित आहे. त्यांचा यथोचित मानसन्मान मी प्रवीणजी वनगा आपल्यालाच विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते किशोर सावरेकर यांचा यथोचित मानसन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने करावा. लाईव्ह स्क्रीन मध्ये आपण पाहू शकाल. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्या भारतीय संस्कृतीमध्ये आलेल्या मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान तो या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतो. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहा क्षेत्ररक्षण किती एफर्ट्स दिले जातात क्षेत्ररक्षकांकडून मैदानाच्या आतमध्ये. सचिन सांबरे ते इथे उपस्थित होतात. मी जयेंद्र दांगडा आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सचिन सांबरे यांचं स्वागत आणि सन्मान इथे मुख्य मंचावरनं करायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ॲडव्होकेट नितेश भिसा आणि जयेश कदम विनंती आपण मुख्य मंचावर या स्थानापन्न व्हायचं या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि दिनबा मास्टर तिकडे थोडासा स्कोर कार्ड 40-3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच मध्ये तिथे जोडले देखील आपण सध्या पाहताय दुसरी सेमीफायनल. षटक संपलाय तोपर्यंत डिझेल संधी आणि पाहूया वाजाकडे घ्या. थँक्यू. वाजा घटक यांना बघितल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांची आठवण होते.
गणपत ना खूप सुंदर सरपंच डान्स आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय सुदर्शनजी वनगा साहेबांच्या वतीने सावरी गावचे सरपंच त्याचबरोबर सचिनजी सामरे यांच्या वतीने आर्थिक स्वरूपात या स्पर्धेला मदताने धन्यवाद साहेब. आपण आपलं बहुमूल्य योगदान या स्पर्धेकरिता दिलं त्याबद्दल युट्यूब कलाकार प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपलं थँक्यू. संघाची धावसंख्या फलकादार पाहायला मिळते. धावाचा जर विचार केला तर संघाची धावसंख्या फलकादार. स्क्रीनवरती आपण पाहू शकता. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत यूट्यूब कलाकार तथा सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक वेसुजी गुहे साहेब. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा साहेब. इथे ज्यांच्या माध्यमात या स्पर्धा स्कोर कार्ड किती झालं 53 ना 53 झाला. इथे आमचे मित्र जयेंद्र दुबळा उपस्थित होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेसू गुहे ज्यांच्या माध्यमात या स्पर्धेकरता द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं. त्यासोबत रघुनाथजी सुतार ते इथे उपस्थित होतात. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विनंती आहे आपण इथे स्थानापन्न व्हायचं. युट्यूब कलाकार प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेकरता द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक वेसू गुहे यांच्या 53 धावा आहेत. कॅप्टन इकडे रघुनाथजी सुतार ते देखील उपस्थित आहेत. जयेश केरम आणि दिनेश भोर आपल्याला इकडे जयेंद्र दुबळा बोलवत आहेत इकडे यायचं. इथे मान्यवर पाहुण्यांचं आगमन झालं नुकतंच आणि आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. राजकीय क्षेत्र आणि उद्योजक क्षेत्रामधले अनेक मान्यवर ते इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि पाहायला मिळतात. एका बाजूला जीबी टीम पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूचा जर विचार केला तर तिथे टार्झन बाईज या दोघांमधली फाईट ती तिथे पहिलं सत्र ते पाहायला मिळतात. बिंबा मास्टर त्यांची टीम बाहेर गेले त्याच्यामुळे थोडेसे दुःखात येते. पण या दिनेश सर आपल्याला इथे जयेंद्र बोलवत आहेत. आवर्जून उपस्थित राहिलेत. वेसुदेव गुहे ज्यांच्या माध्यमात द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आलंय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला जे लाभलंय ते जयेंद्र दुबला यांच्या माध्यमात रघुराजजी सुतार त्यांच्या माध्यमात खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेला आहे. अनेक मान्यवर ते इथे पाहायला मिळतात. आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. युट्यूब कलाकार आहेत विसू गुहे आणि या स्पर्धेला चांगल्या पद्धतीने सहकार्य त्यांच्या माध्यमात होतं. अनेक गाणी ज्यांचे आपण पाहिलेत. आणि मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. इथे षटकाचा विचार केला तर चौथं षटक सुरू आहे आणि मी लगेचच इथे त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने करूयात. मी इथे इथे आपण जयेंद्र दुबला शिवसेनेचे आपण पाहतोय जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे गटनेते
यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने आपण करूयात. एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत, आदिवासी समाजाचे जिथे जिथे प्रश्न असतील अगदी खूप चांगले मित्र देखील आहेत. आणि आम्ही दोघे ऍग्रिकल्चरला एकाच कॉलेजचे आम्ही दोघे विद्यार्थी आहेत, जयेंद्र दुबळा आणि मी. तर त्यांचा यथोचित मानसन्मान इथे आपण या स्पर्धेच्या निमित्ताने करतो. मी मुकेश मडवी त्यांना विनंती करतो, जयेंद्र दुबळा साहेबांचा यथोचित मानसन्मान इथे करायचं. इथे स्वागत आणि सन्मान तिकडे कॅमेरा इथे लाईव्ह स्क्रीनवर तो स्वागत सन्मान आपण पाहतो. एका तिथे मॅच देखील सुरू आहे आणि जयेंद्रजी दुबळा यांचा यथोचित मानसन्मान मुकेश मडवी त्यांच्या माध्यमातून होतो. या स्पर्धेकरता खूप सारी मेहनत मुकेश मडवी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतली आणि त्याच्या माध्यमातून जयेंद्र दुबळा साहेबांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने इथे केला जातो. खऱ्या अर्थानं स्वतःची ग्रामसेवकाची नोकरी ज्यांनी सामाजिक कार्यासाठी सोडली आणि स्वतःला संपूर्ण सामाजिक कार्यामध्ये झोकून दिलं आणि ते जयेंद्र दुबळा यांचा स्वागत सन्मान झाला. तर त्यानंतर बेसू गुहे युट्यूब कलाकार आणि ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेकरता आपल्याला लाभलं गेलं. मी अरविंद बेंडगे आपल्याला विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते बेसूगतांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करावा. लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहू शकाल ज्या मान्यवरांचा स्वागत सन्मान सुरू आहे आणि त्यांचा स्वागत सन्मान आपण करतो. खरं तर सर्व व्यक्तिमत्व अगदी खूप चांगले सहकार्य करणारे आहेत. जेव्हा जेव्हा आपण त्यांना हाक देतो तेव्हा तेव्हा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि बेसू गुहे त्यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने होतो. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर इथे रघुनाथजी सुतार उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित स्वागत सन्मान मी जयेंद्र धांगडा आपल्याला विनंती करतो. आपल्या शुभ हस्ते आपण रघुनाथ सुतार यांचा यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करायचा. इथे विकेट पडली गेली, खेळाडूला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. इथे रघुनाथ सुतार एक उद्योजक आहेत. खरं तर खूप कष्टातून खूप गरिबीतून सुरू झालेला प्रवास आज जर अगदी पाहिलं तर कृषी क्षेत्रातील दिग्गज जे पाहायला मिळतात एक यशस्वी उद्योजक आहेत. त्यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतो. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यासोबत इथे जयेंद्र दुबळा दादांच्या सोबतीला उपस्थित राहिलेले रमेशजी गवळी त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण करतो. मी पुन्हा एकदा अरविंद बेंडगे आपल्याला आणि मुकेश मडवी आपल्याला विनंती करतो, रमेश गवळी यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करायचं. आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत या स्पर्धेकरता आपला बहुमूल्य वेळ जे खर्च करतात आणि इथे आपली उपस्थिती नोंदवतात त्यांचा मानसन्मान तो या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतो. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांना त्यानंतर आम्ही इथे विनंती करूयात आपण स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. दुसरी सेमीफायनल मॅच ती सध्या आपल्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिनेश भोईर सर आणि जयेश कदम इथे उपस्थित होत आहेत. विनंती आहे या मुख्य मंचावर. त्यासोबत पालघरमधले जे कलाकार आहेत नितेश मुंडे, वर्षाना झुरबा आपल्याला देखील विनंती आहे इथे मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. धन्यवाद. ओरडू मॅच मध्ये जाऊया. दुसरी सेमीफायनल फर्स्ट इनिंग सुरू आहे. स्कोर कार्ड चा विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये चौथ्या षटकामध्ये 5व्या षटकामध्ये 3 बॉल संपलेले आहेत आणि धावसंख्या 57 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शब्द आलेल्या सर्व क्रीडा रसिकांच्या उपस्थित सर्व खेळाडू मान्यवर आणि ग्रामस्थांचं या मैदानाच्या वरती हार्दिक हार्दिक स्वागत करते. दिग्गज मान्यवर आपण पाहत आहे सामन्याचा आनंद घेताना. धावांचा विचार केला ना तर फलकावर 59 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 4 विकेट गेल्या साईड टोपल्या आणि प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. येणारे 2 चेंडू अजूनही बाकी असलेला मान्यवर या ठिकाणी निश्चितच रजा घेतात. सर्व मान्यवरांचं निश्चितच पुनश्च एकदा मनाच्या अंतकरणातून यस आपण पहिला सिंगल आले, त्यानंतर वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 धावा. म्हणजे एकंदरीत 4 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाले. बघा दोन्ही आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. तयार गोलंदाज
हा बॉल रिषभनेस आपण पाहू शकाल पॉइंट रिझनकडे चेंडूला ट्रॅव्हल केलाय. एकच धाव मात्र मिळेल एका धावेच्या मदतीने. या स्पर्धेकरता आपण पाहतो प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आपल्याला विनोदजी निकोली साहेब आमदार डहाणू विधानसभा मतदारसंघात त्यांच्या माध्यमातून लाभले गेले. द्वितीय पारितोषिक आहे ते वेसू गुहे युट्यूब कलाकार तथा सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून लाभले गेले. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते जयेंद्रजी दुबळा साहेब जिल्हा परिषद सदस्य तथा विरोधी पक्षनेते जिल्हा परिषद पालघर यांच्या माध्यमातून. आणि चतुर्थ पारितोषिक आहे ते रघुनाथजी सुतार सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्या माध्यमातून लाभले गेले. चारही मान्यवर इथे आपल्याला मुख्य मंचावर पाहायला मिळतात. तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि मॅच संपले फर्स्ट इनिंग संपले तोपर्यंत मी तो जयेंद्र दादा दुबे रघुनाथ सुतार आणि रघुनाथ सुतार आपल्याला विनंती आपलं या स्पर्धेकरता आपण इथे मनोगत व्यक्त करायचं. जोहार माझे सर्व यूट्यूब कलाकार मित्रांना. खरोखर एक यूट्यूब कलाकार म्हणजे पालघरची छान आहेत जे आपण कानेकोपऱ्यातून असं वाटलं नव्हतं की आपण एक मोठ्या पडद्यावर दिसणार आणि आपल्या पाड्यामध्ये आधी आपल्या समाजामध्ये इतके सुंदर कलाकार असतील हे आता काही वर्षांपूर्वीपासून दिसायला सुरुवात झाली. आणि खरोखर हे लपलेले होते कुठेतरी. सांगतात ना का चिखलातूनच हिरा निघतोय. त्या चिखलातूनच आपण आदिवासी समाजातूनच हे हिरे निघालेले आहेत जे आज मैदानात चमकत आहेत. आमचं सांगणं एवढंच आहे की खरोखर हे जे हिरे आहेत हे हिरे कायमस्वरूपी असेच चमकले पाहिजेत. आणि एकीने जसे आज सगळे यूट्यूब कलाकार एकत्र येऊन मॅची खेळत आहेत तसे प्रत्येक कार्यक्रम हा सगळ्यांनी एकत्र येऊन अनेक कार्यक्रमात सुद्धा सहभागी व्हावं एवढीच आमच्याकडून अपेक्षा असेल. आणि खरोखर जे तुम्ही आज मेहनत घेऊन आज शेवटच्या दिवसपर्यंत खेळले त्यांचे मनापासून आभार एवढं सांगून मी 2 शब्द संपवतो. जोहार जिंदाबाद. धन्यवाद रघुनाथ दादा सुतार. मॅचला सुरुवात होईल. एक जयेंद्रजी दुबला त्यांना नंतर मग ऐकूया. जाऊया सेकंड इनिंग मध्ये. तिथे टार्गेट ठेवले गेले ते 64 धावांचं. 63 धावा ज्या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आणि 64 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. गणपत जमले आणि जर आपण पाहाल तर निखिल उराडे
जी सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली जीबी वॉरियर्स गणपत सुंबले आणि बबलू पाटील यांचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले टार्झन बॉईज विशाल काटेला आणि प्रवीण वनगा यांचा संघ आहे. दुसरी सेमीफायनल आपण पाहता मॅचला करूया सुरुवात. पंचांचा येतो ऑफिशियल कॉल. ऋतिक परेड आपल्या षटकामधला पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय. पहिलाच बॉल ऑफ साईडच्या हाताळणी तिथे आपल्याला पाहायला मिळाली. सरळ अगदी विकेट किपरच्या हातामध्ये डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू संपला गेलाय. चांगल्या पद्धतीची इथे गोलंदाजी करावी लागेल या स्पर्धेच्या निमित्ताने, कारण दुसरी सेमीफायनल मॅच आपण खेळता. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिला तर हेमंत माढा आणि महेश उंबरसाडा यांचा संघ माढा म्युझिक बँड त्यांचा तिथे बोलबाला राहिला. तो सामना त्यांनी जिंकला दैवी म्युझिकच्या विरोधातला. इथे आणखी एक डॉट बॉलची समाप्ती. ऋतिक परेड खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमात. आणि इथे आता पाहूया जीबी वॉरियर्स आणि टार्झन बॉईज यांच्यामधली फाईट. तिथे कुठला संघ जिंकेल. एक चांगली लढत, एक चांगली फाईट ती तिथे आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अगदी चांगला फटका. चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे. चौकार 4. स्पर्धेच्या निमित्तानं ऐकतो. ऍडव्होकेट नितेश म्हसे आपल्याला देखील विनंती आहे इथे आपण मुख्य मंचावर यायचं आहे. हा बॉल तिथे पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघून गेला पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे. 2 सलगचे चौकार इथे पाहायला मिळतात. धावसंख्या 8 या आकड्यावर. गुहे ज्यांचे गीत आपण ऐकलं या स्पर्धेच्या निमित्तानं, ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेकरता दिलं. 4 बॉलचा खेळ संपला. स्कोर कार्ड 8 या आकड्यावर. पहिले 2 बॉल बुलबुला राहिले. ऋतिक परेडचा आयकॉन खेळाडू आहे, मात्र दुसऱ्या 2 बॉलवर तिथे निखिल उराडे त्याचा बुलबुला राहिला. चांगल्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर 4 बॉल आणि धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 बॉल शिल्लक राहिलेत या पहिल्या ओव्हरमधले. हा बॉल तिथे बॅटिंग बॉलचा संपर्क नाहीये, निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची उद्घोषणा होत असताना तिथे पाहायला मिळते. शेवटचा बॉल. पहिल्या षटकाचा टोटल धावसंख्येचा विचार केला तर 64 करायच्या आहेत आणि त्यातल्या 8 धावा ज्या सध्या स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा बॉल तिथे ऋतिक परेड. शेवटचा बॉल स्क्वेअर लेगचं क्षेत्र आणि त्या खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिले. तिसरा चौकार येतो. धावसंख्या 64चा बाटला करताना एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 12. परत वळवीला सध्या आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर आहे गणपत सुंबले. स्वतः संघ मालक तिथे आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार आले. स्कोर कार्ड 12 वर जाऊन पोहोचला. खूप चांगली सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताय. जय महाराष्ट्र आणि कलाकार प्रीमियर लीग 2025 असं ज्याच्यावर लिहिलंय महाराष्ट्राचा नकाशा तो तिथे आपल्याला पाहायला मिळेल. त्या सन्मान चिन्हावर ते सन्मान चिन्ह या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात. तसेच जर आपण पाहिलं सामनावीर मॅन ऑफ द मॅच साठी जे सन्मान चिन्ह आहेत ते आमचे मित्र दिनेश कोदे, ऍडव्होकेट दिनेश कोदे जे सरपंच आहेत सरशी मालोंडे ग्रामपंचायतचे आणि उपाध्यक्ष आहेत सरपंच परिषद वाडा तालुका, त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी जे सामनावीरचं पारितोषिक जे सन्मान चिन्ह पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट आहे जे की जीबी स्पोर्ट्स रितेश पाटील रित्या यांच्या माध्यमातून आलंय. मागच्या वर्षी देखील खूप चांगलं सहकार्य होतं. आता एक आयकॉन खेळाडू आहे दरवी म्युझिकचा आणि तिथे काय घडलंय
12 धावा आहेत. भरत वैदी आलाय. गणपत चिमले जो आपल्याला पाहायला मिळतो सध्या संघ बालक डावकुरा बॅटर आहे. त्याची बॅट जर चालली तर त्या 64 धावा होऊ शकतात. मात्र इथे कशा पद्धतीचा खेळ होईल अजूनही जर आपण पाहिलं तर त्यांचा हुकमाचा एका भूषण सारखा खेळाडू अगदी शिल्लक आहे. गणपत चिमलेचा हा फटका चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार 6 व डीजे. इथे षटकार आला आणि तुमच्या मुख्य मंचावर तिथे जसं गाणं लागलं गेलं अगदी आमचे सर्व दिनबा मास्टरचे खेळाडू लुईस अडलहाइन त्यांची संपूर्ण टीम ते तिथे त्यांचा चांगला डान्स पाहायला मिळाला. इथे 18 धावा आहे स्कोर कार्डवर. स्कोर कार्डचा विचार केला तर 64 करायचे आहेत आणि 18 धावा ज्या स्कोर कार्डवर आहेत. हा बॉल तिथे अगदी चांगला फटका आणि चेंडू जर आपण पाहिला क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत एक सिंगल तिथे काढली गेली. एका सिंगलने स्कोर कार्ड 19 आकड्यावर जाईल. अजून 21 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. 21 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे ती जीबी वॉरियर्सला. बबलू पाटील आणि गणपत चिमले ज्या दोघांचा संघ आहे संघर्ष करतात. दुसरी सेमीफायनल मॅच ती या स्पर्धेच्या निमित्तानं आपण इथे पाहतो. पुढचा बॉल घेऊन सज्ज झाला भरत वळी. आपल्या षटकामधला 3 बॉलचा खेळ आतापर्यंत त्याने संपवला. चौथा बॉल. हा बॉल बॅट वरनं फिरली गेली. चेंडू अगदी खालच्या दिशेने सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बाकीची कामगिरी विकेट किपर खूप चांगल्या पद्धतीने पार पाडत असताना डॉट बॉल निर्धाव. 19 धावा आहे स्कोर कार्डला. 4 बॉलचा खेळ. 5वा बॉल अगदी कलात्मक दर्जेदार खाली क्षेत्र पसंत केलं आणि त्या खाली क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावून दिला. स्क्वेअर लेगचं क्षेत्र आणि चौकार 4. थँक्यू डीजे. धन्यवाद. चांगला चौकार तिथे पाहायला मिळाला. दिवस टीमचा प्रयत्न. तिथे चेंडू आणखी एकदा निघून गेला. चौकार 4. धावा. बिंदात 27 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. पाठला करतायत 64 धावांचा जीबी वॉरियर्स आणि 27 धावा ज्या सध्या 2 ओव्हरमध्ये लागल्या गेलेल्या आहेत. निखिल उराडेचा विचार केला. 9 बॉलमध्ये 20 धावांवर खेळतो आणि 3 बॉलमध्ये 7. षटक संपलंय. पहिला षटकार, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर एक सिंगल, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर 2 सलगचे चौकार. सध्या इथे मुख्य मंचावर जे मान्यवर आहेत चहाचा आस्वाद घेत असतात. त्यानंतर दिनेश भोईर सर आहेत, जयेंद्र दुबळा दादा आहेत, रघुनाथ सुतार आहेत, रमेश दादा आहेत गवळी, त्यानंतर प्रसाद शिंदे, दिनेश भोईर सर. अगदी लाईव्ह स्क्रीनवर आपण त्यांना पाहू शकाल. या स्पर्धेच्या निमित्तानं खूप चांगलं सहकार्य लाभलंय. या ऋतिक परेडला आणलं गेलंय. 27 धावा आहेत. टार्गेट आहे 64चं. तिसरं षटकाला सुरुवात होईल. गणपत चिमले याच्या माध्यमातून 3 बॉलमध्ये 7 धावा आतापर्यंत जमा झालेल्या आहेत आणि तो सुद्धा स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही पाहिलं तर 18 बॉलचा खेळ बाकी राहिला. 18 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे ती जीबी वॉरियर्स या टीमला. टार्झन बॉयज विशाल काटेला आणि दुसऱ्या बाजूला बबलू पाटील
या दोघांमधला संघर्ष, दोघांमधली फाईट, दोघांमधली जुगलबंदी या क्रिकेटच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये ती आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक परेड आपले वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा पहिला बॉल, पहिलाच बॉल तिथे हळूवार पद्धतीच्या हाताळणी केली गेली. गणपत सुमले त्यांना समजला नाही बॉल. ते जर आपण पाहिलं तर अजूनही बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे ती जीपी वॉरियर्सची. भूषण मडवी सारखा खेळाडू जो की अजून पाठीमागे राहिलाय. अगदी त्यांच्या अर्जुन विजय कोरा देखील मला वाटतं आहेत. इथे जर हा बॉल पाहिला तर क्षेत्ररक्षक तिथे घाई करा. इथे याच्यामधला जो विजय संघ होईल तो मागची मॅच जो पराभूत झाला दलवी म्युझिक त्यांच्याशी ती फाईट ती आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड सेमीफायनल माडा म्युझिक जे अगदी फायनल मध्ये त्यांनी थेट प्रवेश केलाय कारण खूप चांगला कामगिरी त्यांची राहिली. IPL चे जे नियम आहेत अगदी त्या नियमाप्रमाणे लीग फॉर्मॅट प्रमाणे जे सर्व नियम जे पाहायला मिळते. जिथे जोरकस मारण्याचा प्रयत्न विकेट किपर बीट झालाय आणि तिथे जर आपण पाहिला तर चेंडूनं गाठली सीमारेषा. फाईन लेग लॉंग लेगचं क्षेत्र होतं. बॅटचा स्पर्श झाला आणि चौकार 4. त्यामध्ये नेहमी ज्यांचा अगदी अग्रेसर असतात ते अजयंद्र दुबळा सर असतील, विसुदादा गुहे, रघुनाथजी सुतार, दिनेश भोईर सर आणि अधिकारी सर्व मान्यवर जे आपल्याला तिथे मुख्य मंचावर VIP डायसवर सध्या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. विशाल काटेला असतील, प्रसाद शिंदे, जयेंद्र धांगडा, बारा बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे.
माशला इथे जर आपण पाहिलं तर एक चांगला फटका तिथे पाहायला मिळतो चौकार स्वरूपाचा. मुख्य मंचावर जर आपण पाहिलं तर तिथे मान्यवर निश्चितच उल्लेख करेन. धन्यवाद या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमात जर आपण पाहिलं तृतीय क्रमांकाचा पारितोषिक लाभलं जयेंद्रजी दुबला जे की आमदारकीसाठी देखील उभे होते. मात्र तिथे त्यांचे साडू जे इथे आज उपस्थित होते या स्पर्धेकरता राजेंद्रजी गावित अगदी त्यांचा तिथे विजय झाला. मात्र आम्ही जयेंद्र दुबला यांना भावी आमदारच समजतो. अगदी तिथे अजून खूप साऱ्या संधी आहेत. अगदी तरुण तडफदार नेतृत्व आहे आणि अगदी अजूनही ज्या वाढवणचा आपण उल्लेख करतो त्या वाढवणच्या क्षेत्राचं जिल्हा परिषदचं नेतृत्व जो व्यक्ती करतो तो या महाराष्ट्राच्या विधानसभेवर नक्कीच गेला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि ते जातील यात शंका नाहीये. कारण त्यांचं जर व्यक्तिमत्व आपण पाहिलं काळूराम काकांच्या सोबत अनेक वर्ष सामाजिक चळवळीमध्ये त्यांना आपण पाहिलंय आणि आजही जिथे कुठे सामाजिक कार्यक्रम होता तिथे तिथे जयेंद्र दुबला हे नाव अगदी अग्रेसर असतं. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना इथे पाहतो. त्यासोबत विसुदादा गुळे असतील. मी त्यांना पाहिलंय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जयेंद्र दादांच्या सोबतीला सातत्यानं अगदी रात्रंदिवस विसुदादा गुळे असतील रघुनाथ सुतारदादा असतील जे अगदी जयेंद्र धांगडा असतील जे अगदी रात्रंदिवस त्यांच्यासोबत होते. आणि तिथे मात्र आयुष्यात चढ उतार येत असतात. वाटेला जरी पराभव आला तरी अगदी घरातलीच व्यक्ती होती साडूच आहेत त्याच्यामुळे काय अगदी साडे हा बॉल गणपत चुमलेला उडवलाय. चेंडू मैदानाच्या बाहेरचा फटका. एक अप्रतिम आणि कलात्मक दर्जेदार ठोक षटकार. थँक्यू डीजे पाच चांगला डान्स. थँक्यू धन्यवाद डीजे. मुख्य मंचावर डेंजर बेंटा महेश बेलकर ते सुद्धा पाहायला मिळतात जे पालघरमध्ये जेव्हा जेव्हा म्हाताऱ्याची बापाची भूमिका जेव्हा बजावायची असते तेव्हा हे दोन कलाकार एक तर डेंजर बेंटा एक तर दिनेश भोईर सर आणि एक रुपेश केडव त्यांच्या आठवडे इथे होते आणि मान्यवरांच्या सोबत इथे क्षणचित्र टिपले जातात. मनीष कदम तिथे आहेत. गणपत चुमलेच्या पाठमध्ये आणखी एक तडाखा इथे क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी त्याच्या हाताला स्पर्श करून सरळ अविनाश गोविंद जो प्रेक्षक होता तिथे षटकार 6 आणि या षटकारानं मॅचचा विचार केला तर 55 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. येणारे 6 बॉल शिल्लक राहिलेत आणि 6 बॉल मध्ये आता 9 धावा करायच्या आहेत. 6 बॉल 9 मॅच होती कुठे मॅच आणली कुठे. 2 सलगचे षटकार. 14 बॉल मध्ये 30 धावांवर निखिल उराडे खेळतो आणि 10 बॉल मध्ये 24 धावांवर गणपत सुमले खेळतो. विशाल काटेला जे जल्लोष करत होते त्यांचे चेहऱ्यावर थोडी निराशा वाटत थोडे डायरेक्ट खालीच बसलेले आहेत. मात्र 6 बॉल नव्हे बॉलरवर त्यांचा भरोसा आहे आणि निश्चित इथे पहा जसं जीबीने फलंदाजीला चांगली सुरुवात केली त्यांची जी पाठीराखी अश्विनी गोवारी ती तिथे जल्लोष अगदी धावत त्या टीम पर्यंत पोहोचते. प्रत्येक टीम मध्ये ज्या अभिनेत्री सपोर्ट करण्याकरता आहेत यांचं मंचावरती स्वागत. पालघर मधले 3 दिग्गज कलाकार जे बापाची आणि आजोबाची भूमिका आतापर्यंत आपल्याला करताना बघायला मिळतात ते दिनेशजी भोईर सर, हॅलो डेंजर बेंड्या मनोज बेलकर, महेश बेलकर आणि
आणि सर्वांचे लाडके रुपेश कडाव, मिस्टर अलीबाबा, वैभव डबके यांना विनंती करतो त्यांनी पण स्टेजवरती यायचंय. साई बॉलर हॅलो हॅलो. प्रदीप मॅच अतिशय रंगत आहे कारण 6 बॉल मध्ये करायच्या त्या 9 धावा. पहिलाच बॉल, पहिली जाव सुरक्षित पोहोचलाय. पंच काय इशारा करतील तो आपल्याला पाहायचा आहे. तिथे थर्ड अंपायर रेफर केले गेले, मला वाटतं उंचीसाठी थर्ड अंपायर रेफर केले गेले. तिथे एक तर पूर्ण गेली. इथे नो बॉलचा इशारा आलाय. फ्री हिट, कमरेच्या अगदी वर्ण राहिला हा बॉल आणि तो तिथे नो बॉल घोषित केला गेला. आणि आता जर समीकरण पाहिलं तर येणारे 6 बॉल आणि करायच्या आता 7 धावा. 64ची भली मोठी टोटल पूर्ण करताना जीबी वॉरियर्स अजूनपर्यंत एकही विकेट नाहीये. या स्पर्धेतली सर्वात मोठी पार्टनरशिप गणपत सुमले आणि निखिल उराडेच्या माध्यमातून. 6 बॉल करायच्या त्या 7 धावा, सर्वात मोठी पार्टनरशिप. 57 धावांच्या आतापर्यंत आले. फ्रीडचा बॉल तिथे मागच्या बाजूला कट करण्याचा प्रयत्न झालाय. रनआउट, कॉम्प्रोमाइज, विकेट. गणपत सुमले आता विकेट पडली गेली आहे आणि तिथे परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. येणारे 5 बॉल शिल्लक राहिलेत आणि करायच्या त्या 7 धावा. जगदीश भुसारा यांच्या आवाजामध्ये की लगीन माझ्या आयटमचा वाजव माझ्या कडक आणि वास्तव कडक माझ्या कडक. मला वाटतं त्या महेश डेंजर भिंड आहेत त्याच्यामध्ये गाण्यामध्ये दिनेश भोईर सरांनी गाणं लिहिलंय. ते 5 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. इथे काय घडेल? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रदीप खाचीला सध्या आपण पाहता टार्झन बॉईज. 5 बॉल 7. नवीन आलेला बॅटर जर आपण पाहिला तर तिथे विजय कोवरा खानवेल वरनं या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील खानवेलच्या युट्यूब कलाकारांच्या स्पर्धा तर पार पडल्या. बॉल चांगली गोलंदाजी. आता मॅच मध्ये जरूर मजा येणारे 4 बॉल आणि 7ची गरज. तर दोन्ही टीम मध्ये घबराहट, शांतता, दिल की धडकने तेज करने वाला मुकाबला, तो सामना. येणारे 4 बॉल आणि करायचे होत्या 7 धावा. 4 बॉल 7. 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. इथे जर आपण पाहिला जीबी वॉरियर्स बबलू पाटील आणि गणपत सुमले यांचा संघ बॅटिंग करताना. हा बॉल तिथे अगदी पहिली धाव घेतली जाईल की रनआउट मिळेल. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? ओव्हर थ्रो तुम्ही जेव्हा करता तेव्हा अशा पद्धतीच्या चुका बोनस स्वरूपाच्या इथे 2 धावा त्या पाहायला मिळतील. आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड जर आपण पाहिला 59 वर गेला. येणारे 3 बॉल आणि करायचे त्या 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. क्षेत्ररक्षण मिस केली तुम्हाला तिथे कारण तुम्ही सेमीफायनल मॅच खेळताय आणि याच्यामधला विजयी संघ तो लढणार आहे दली म्युझिकचा कर्णधार. आपण इकडे येऊन थांबायचं. रितेश पाटील किंवा रोशन रावते या आपला एक कर्णधार इथे लवकरात लवकर येऊन थांबा कारण उशीर आपल्याला झालाय. आणखीन एक सेमीफायनलचा सामना आणि त्यानंतर सामना फायनलचा आपल्याला पाहायचा आहे. त्याकरता आपल्याला वेळ खूप कमी आहे. रोशन रावते किंवा रितेश पाटील यांपैकी एक कर्णधार लवकरच यायचं आहे. इथे व्हाईट बॉलचा इशारा आला. रनआउट स्वरूपाची विकेट देखील मिळेल. फलंदाजाला परतावं लागेल मात्र व्हाईटची 1 धाव मिळेल. व्हाईटनं स्कोर कार्ड 60 आकड्यावर जाऊन पोहोचले. येणारे 3 बॉल आणि करायचे त्या 4 धावा.
चला 3 बॉल आणि करायचे आहेत त्या 4 धावा. प्रसाद सर दोन्ही पॅव्हिलियनच्या दोन्ही अगदी खेळाडूंच्या फासल्या फूस होतील आता. घाम इथे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता मॅन ऑफ द मॅच सामनावीरचं ट्रॉफी इथे मिळाले ते दिनेश कोदे, ॲडव्होकेट दिनेश कोदे यांचं या ठिकाणी आगमन झालं. विनंती आहे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. इथे हा फटका क्षेत्ररक्षक नाही घेत, सेफ फटका. पहिली धाव तर पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा त्या इथून मिळतील. चेंडूची फेक झाली आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 62 या आकड्यावर. आता समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे 2 बॉल शिल्लक राहिलेत आणि 2 बॉलमध्ये 2 धावांची गरज आहे. ॲडव्होकेट दिनेश कोदे आपल्याला विनंती आहे आपण या इथे मुख्य मंचावर आहेत. मॅन ऑफ द मॅच जे सामनावीरचे आकर्षक ट्रॉफी सन्मान चिन्ह जे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत ते त्यांच्या माध्यमातून सरपंच आहेत सरशी मालुंडे ग्रामपंचायत. आणि 2 बॉल 2 ची गरज असताना वाईट बॉल इथे गरिबी में आटा गिरा असंच म्हणावं लागेल. आता इथे 2 बॉल मध्ये 2 ची गरज असताना वाईट बॉल आला. जीबी वॉरियर्सचे पाठीराखे फुल जल्लोषात आहेत कारण 2 बॉल मध्ये आता एका धावेची गरज आहे. इथे त्यांच्याकडे एकच अभिनेत्री आहे पण जल्लोष. अश्विनी गोवारी ती पाठीराखे आहे जीबी वॉरियर्सची. दुसरी बाजूला जर आपण पाहिलं टार्झन बॉईज विशाल काटेला जे सध्या अगदी थोडेसे निराश आहेत पण त्यांना विश्वास आहे की गोलंदाज काही करू शकतो. 2 बॉल 1 इथे धावा करावा. टाय झाली मॅच तर मग सुपर ओव्हर. 2 बॉल 1 ची गरज आणि इथे पहिली धाव कंप्लीट आणि JB वॉरियर्स संघ या ठिकाणी विजय झाला. आपलं हार्दिक अभिनंदन. चला रितेश पाटील आणि टीम दिल्ली म्युझिक कर्णधार या आणि विजय झालेल्या GB वॉरियर्सचा कर्णधार आपण लगेच यायचा. जीबी वॉरियर्स संघाचा कर्णधार लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय. आपल्याला लगेचच वेळ न घालवता सामना सुरू करायचा आहे.